हॅलो, हाय, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मस्त छान सकाळची अशी गोड सुरुवात झाली होती आणि जेवणसुद्धा मला इथं बनवायचं होतं. तर भरपूर अशा काही कमेंट असतात त्यांचं ना मला असं वाटते, की म्हणजे व्हिडिओमध्ये सांगायला पाहिजे. कमेंटमध्ये मी रिप्लाय देत असते, पण बऱ्याचशा ताईंना पण प्रश्न पडतो. तर तुमच्यातूनच मला एका ताईनं विचारलं होतं, की "ताई, तुझा मुलगा किती वर्षाचा आहे? कोणत्या क्लासला आहे? कोणत्या वर्गात तो जातोय? आम्हाला सांग." तर म्हटलं चला सांगायलाच पाहिजे. मी कमेंटमध्ये रिप्लाय दिलं होतं बरं का, पण बऱ्याचशा ताईंना पण प्रश्न पडतोच तसला. तर माझा मुलगा आता 11 वर्षाचा झालंय आणि कोणत्या वर्गात आहे ते पण मला विचारतात. तर आता तो 5वीत जाणार आणि खरंच माझा मुलगा इतकं मोठं झालंय. कसं दिवस निघून जातात आपल्याला पण कळत नाही आणि लगेच आहे ना आपली मुलं पण मोठे होतात. आणि ताई, तू कोणत्या जिल्ह्यातली आहे? कोणतं तुझं गाव आहे? तू आमच्यासारखंच बोलतीये. तर मी भरपूर वेळेस माझ्या गावाचं नाव पण सांगितलंय, कोणत्या जिल्ह्यातली आहे ते पण सांगितलेलं. पण परत तुम्हाला ऐकायचंय तर परत मी तुम्हाला सांगते. आता जे ताई जुने आहेत म्हणजे पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती मी कोणत्या जिल्ह्यातली आहे, कोणतं माझं गाव आहे. पण जे नवीन जॉईन होतात त्यांना माहिती नसतं. तर मी परत तुम्हाला सांगते, की मी जालना जिल्ह्यातली आहे. माझं गाव मी भरपूर वेळेस सांगितलंय, की माहेर माझं राजेवाडी, खामगाव माझं सासर आहे. आता दोन्ही नाव मी प्रत्येक वेळेस घेत असते किंवा बरेच वेळेस तुम्हाला सांगत पण असते. सारखं-सारखं मला सांगायला पण बरं वाटत नाही. पण आता परत सांगते आणि जर तुम्हाला ऐकायचंच असेल तर मी ना व्हिडिओची लिंक देते खाली. तुम्ही ते बघू शकता. मी लाँग व्हिडिओमध्ये सगळं शेअर केलं होतं. तर असं इथं पुढची रुटीन शेअर करते. जेवण वगैरे बनवून झालं. त्याच्यानंतर मी माझं आवरून घेतलं होतं. आता राजवीरचे पप्पा आले होते. आमचं दोघांचं तेच चालू होतं, की सासरकडे जायचं की डायरेक्ट संभाजीनगरला जायचं. मी त्यांना तेच विचारत होते, की करायचं तरी काय? पण ते बोलले, की आता आपण संभाजीनगरला जाऊया. राजवीरचं पण बघावं लागेल. त्याचे बुक्स वगैरे सगळे बघावं लागेल. त्याचं स्कूल, आपण फीस वगैरे आता पुढची काय जे आहे ते सगळं करावं लागेल. आणि आम्ही आमच्या घरी गेलो असतो ना, तर 8 दिवस सहज आमचे तिकडे जाणार आहे. एकदा जर आम्ही गावी गेलो ना, तर खूप जास्त रमून जातो आणि आमचं ना पायच तिथून रेटत नाही. म्हणून ते बोलले, की "आता चल, लागवडच्या टायमाला जर आपण येणार ना, तर 8-10 दिवस आपले सहज गावाकडे जातात आणि आता सध्या राजवीरचं बघायचं आहे आपल्याला, म्हणून आज आपल्याला रिटर्न जायचंच आहे." पण माझ्या आईचं म्हणणं होतं, "आजच्या दिवस थांबून जा, उद्या सकाळीच तुम्ही निघा, संध्याकाळचं जाऊ नका." म्हणून आहे ना आम्ही काही गेलो नव्हतो आणि मग आहे ना राजवीरचे पप्पा गेले होते त्यांच्या आत्याला भेटायला. तोपर्यंत मी ना आईच्या सोबत शेतात गेले होते. आता आई माझी सकाळपासूनच गेली होती. माझा भाऊ पण त्यांच्या शेतातले कामं चालू आहे. पण संध्याकाळचं त्यांना चहा लागत होता म्हणून मी चहा घेऊन गेले होते. आता शेतातले कामं काही हे मला करता येत नाही. मला आवडतं बरं का सगळं करायला. पण आई बोलते, "ते करू नको. तू अजिबात शेतात येऊ नको. घरचंच कर. तू फक्त संध्याकाळचं जेवण बनवून ठेवलं तेवढंच माझ्यासाठी बस झालंय. नको कशाला आलीस तू?" असंच आईचं म्हणणं असतं. पण मला अद्रक वगैरे सुद्धा घरी न्यायची होती. म्हणजे माझ्यासोबत मला न्यायची होती. आता आपल्याला इथं न विकतच घ्यावं लागते. पण त्यांच्या शेतात इतकं ना म्हणजे काढून पण अजून भरपूर पडलेत वावरात. तर म्हटलं चला ते तरी नेते. आई बोलली होती, "मी येताना घेऊन येईन तुझ्यासाठी." पण मला चहा घेऊन यायचं होतं म्हणून म्हटलं चला मी पण निवांत वातावरणमध्ये बसेल. आणि जे शेतात आहे ना एक नंबर वाटते बघा संध्याकाळचं. खूप छान वाटते. दिवसभर गरम होते पण संध्याकाळचं मस्त वाटते. आणि घरी ना लाईट नव्हती. गावाकडे सारखं लाईट जाते. थोडंसं जरी वारा सुटलाय किंवा थोडीशी जरी हवा आली तर लगेच लाईट चालली जाते आणि मग त्याच्यामध्ये लाईट गेल्यावर मला अजिबात घरी करमत नाही. माझी आई राहिली तेव्हाच मला घरात करमतं, नाही तर अजिबात करमत नाही. आणि माझा भाऊ पण आलेला होता. दोन्ही मायलेकांचे इथं कामं चालू होते. म्हटलं चला जे काही अद्रक आपल्याला घ्यायची ते घेऊन घरी जाऊया. स्वयंपाक सुद्धा बनवायचं होतं. आता माझा भाऊ सुद्धा इथं आलेला होता. दोघं मायलेकांचं तर कामं चालूच होते. म्हटलं निवांत तुम्ही करून या. मी तोपर्यंत जेवण बनवून ठेवते. कसं आयतं घरचं जेवण राहिलं की मग टेन्शन राहत नाही. आई किती पण उशिरा आली की लगेच जेवायचंच काम राहतं. म्हणून आहे ना मी जाणार होते घरी. पण आईचं म्हणणं होतं अजून निवांत बस थोडं वेळ. आपण दोघी मिळून आहे ना लगेच जेवण वगैरे बनवून घेऊया. कशाला जातेस? थांब थोडं वेळ. पण म्हटलं नकोय आई, मी जाते. लाईट वगैरे नसते ना तर लेकरं पण थांबत नाही घरात. खरंच खूप म्हणजे वेगळंच होऊन जातंय. म्हणून मला जायचं होतं आणि आता अंधारा पडायला आलं होतं. इतकं दिवस माडे तरी त्यांचे कामं काही संपत नव्हते. खरंच शेतात एकदा कामात रमलोय ना तर निघू वाटत नाही. आणि माझ्या हाताचं तर कोणतंच कामं नव्हते. मला ते जमणार पण नव्हतं. सगळं गवत त्यांना काढायचं होतं. इतकं मोठं गवत झालंय त्या अद्रकमध्ये ते सगळं काढून टाकायचं होतं. आता ते कामं करायला ना मी केलं असतं पण खूप वाकून करावं लागतंय. तर आईचं म्हणणं होतं ते कामं तू करू नको बाई. जे आहे ते तुझ्या हाताचं तेवढंच कर. कशाला करत बसतीये. आणि मला पण वाटते की नको बाबा आपण जर असे कामं केले तर परत आपलं दुखायला लागलंय तर हॉस्पिटल पण जवळ नाही. खूप लांब जावं लागतंय. एवढ्या लांब जाणं बोललंय तर शक्य नाहीये.
म्हणून आहे ना जे माझ्याकडून कामं होतात तेवढेच मी करत असते. तर आता मला निघायचं होतं आणि लेकरांना सुद्धा घरी न्यायचं होतं. दीदीचं आणि राजवीरचं वेगळंच काहीतरी खेळणं चालू असतं. शेतात गेल्यावर आहे ना इतकं ते येड्यावानी करतात. खरंच खूप काटे वगैरे लावून घेतात आणि मग संध्याकाळचं त्यांचं रडणं चालू असतं. म्हटलं चला त्यांना पण घेऊन जाते आणि आईला एकदा भेटून येते की काय बनवायचं हेच माझा प्रश्न असतं. आता माझ्या घरी मी काही पण बनवून घेत असते किंवा राजवीरच्या पप्पाला विचारते, पण कसं सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. माझ्या भावाला खरंच खूप वेगळं लागतं काहीतरी, म्हणजे तो खातच नाही, राजवीर सारखंच आहे, खूप नाटके आहेत त्याचे. म्हणून म्हटलं एकदा विचारूनच घ्यायला पाहिजे. तर त्याच्यानंतर मी घरी आले. आता दिवाबत्ती सुद्धा करायचं होतं. दारातला दिवा लावून घेते म्हटलं आणि त्याच्यानंतर देवांना सुद्धा लावेल. आता संध्याकाळचं हे कामं माझी आई नेहमी रोज करत असते, पण आज मला करायचे होते. कसं ती आई लवकर येणार नाही शेतातून, मग किती उशीर होऊन जाणार. संध्याकाळचं दिवाबत्ती केली नाही तर मग घरात चांगलं वाटतं का? अजिबात नाही. घरातले तर दिवाबत्ती माझी झाली होती, पण बाहेरचं करायचं होतं. आता इथे ना दिवा राहतच नाही, लगेच विझून जातंय. म्हणून आहे ना असं काहीतरी त्याने जुगाड केलेला आहे. आता तुम्ही म्हणणार की भरपूर स्टँडवाले किंवा म्हणजे वरचे जे हे असतात त्यांचे मस्त दिवे भेटतात, तू कशाला हे लावते, ते आणायचं. पण सगळ्यांचं ना म्हणजे वेगळं असतं, सारखं आपण त्यांना सगळं सांगू शकत नाही. ज्यांना जसं आवडतं तसं करतात. त्यानं पहिल्यापासून तसलं जुगाड केलंय. तो इथे दिवाबत्ती करून झाली होती. त्याच्यानंतर ही गाय आली होती. आता म्हणतात की एखाद्याच्याच हाताचं हिनं चपाती किंवा भाकर खात असते. आता आमचं इतकं फोर्स करणं चालू होतं, पण तिने एक घास सुद्धा खाल्लं नाही आणि ती खूप जास्त म्हणजे वय त्याचं झालेलं आहे म्हणून खात नाही की काय ते काय आपल्याला माहिती नाहीये. पण माझ्या पण डोक्यात तेच चालू होतं की माझ्या हातातली त्यानं चपाती काऊन खाल्ली नसेल. मी आईला पण विचारलं. आई बोलली ती खूप जास्त थकली आहे आणि तिला ना म्हणजे अशी जास्त चपाती वगैरे ती जास्त करून खात नाही, एखाद्या वेळेसच खात असते. म्हणून आहे ना मला जरा थोडंसं बरं वाटलं. नाही तर पहिल्यांदा मी विचार करत होते की का नाही खाल्ली असेल. कधी कधी कसं ना आपण लगेच विचार करायला लागतोय. पहिले ना मी ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवत नव्हते की असं होतंय तसं होतंय, असं केल्यानं असं होतंय, हे काही मला ना अजिबात फरक पडत नव्हता. पण हळूहळू करून आहे ना जसं जसं म्हणजे अनुभव येत आले ना तर मला असं वाटते की नाही आहे, खरोखरच आहे. थोडंसं तरी आपण आहे ना म्हणजे विश्वास ठेवायला पाहिजे. तसलं पण असतं. तर मला वाटतं की आहे म्हणून. तर मला असं वाटतं की जे आपण करतोय ते चांगलंच पाहिजे आणि व्यवस्थितच व्हायला पाहिजे. म्हणून मला ते गाईचंच डोक्यात घुमत होतं की का नाही खाल्ली असेल. पण आईचं म्हणणं आहे की ती खूप वयस्कर झाली आहे आणि तिला खाऊ वाटत नसेल म्हणून तिनं खाल्ली नसेल. एवढं कशाला विचार करत बसतीये. तेव्हा कुठे माझ्या मनाला ना समाधान वाटलं आईनं तसं बोलल्यावर, नाहीतर माझ्या डोक्यात तेच चालू होतं. तरी त्याने मला त्याच्यानंतर जेवण सुद्धा बनवायचं होतं. कणिक मळून ठेवलं. त्याच्यानंतर भाजीची सुद्धा तयारी करून घेतली आणि आता माझी आई सुद्धा आली होती. सगळं जेवण माझं बनवून झालेलं होतं. मस्त आई आल्यावर निवांत सगळ्यांसाठी चहा केला आणि निवांत बसलेलं होतो. आता इथे ना तुम्ही विचारलं होतं की म्हणजे मागं मी एक फोटो टाकलेलं होतं, म्हणजे पोस्ट केलं होतं. त्याच्यामध्ये कमेंट होती की हा कोण आहे. तर चला मी तुम्हाला सांगते. कमेंटमध्ये मी रिप्लाय दिलं होतं, हा माझ्या काकाचा मोठा मुलगा आहे आणि आमचं ना म्हणजे एकच घर आहे असं समजून चाला. म्हणजे वेगळं नाहीच आहे, एकत्रच सगळे राहतात. पण तो कधी कधी दिसत नाही, म्हणजे त्याला पण भरपूर कामं वगैरे असतात. तर कधीतरी तो व्हिडिओमध्ये येत असतो आणि आता ना असं तो टाइमपास म्हणून आमच्यासोबत बसलेला होता. म्हणून आहे ना म्हटलं चला एखादी क्लिप घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही विचारलं होतं की सगळं घर मम्मीचं आहे का? तर नाही, माझ्या काकांचं आहे. तिकून माझे काका राहतात, तिकून माझी मम्मी राहते. आणि संध्याकाळचं ना असं बसून आहे ना गप्पा मारणे बोलले दिवसभरची ज्याच्यासोबत तसलं घडलंय तसं सांगायचं ना तर खूप वेगळंच वाटतं आणि खूप छान वाटते. सगळे एकमेकांना शेअर करत असतात. सगळ्यांचे कामं आवरून होऊन जातात, पण जेवणं बाकी होते. पण गप्पा काही संपत नाही. तिकून माझी मावशी असते आणि इकून माझी मम्मी आणि आम्ही आलेलो असलो की तेव्हा खूपच छान वाटतं.